नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत एलएस मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. नीट घोटाळ्यातील आरोपी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर टोलकरी गडकरी यांचा राजीनामा झालाच पाहिजे. सर्वसामान्यांच्या गाड्यांची इथेनॉलने वाट लावली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांची नितीन गडकरींवर टीका. युवा शक्ती जाती धर्माच्या पलीकडे जाऊन एकत्र आली म्हणून हा विजय झाला. यापुढे अन्याय झाला तर हीच युवा शक्ती उभी राहील. रोहित पवार यांचं वक्तव्य. इंदापूरमध्ये महसूल क्लास 1 दाम्पत्याच्या विवाहात दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटलांनी धरला अंतरपाठ. राजकीय मतभेद बाजूला ठेवून नेत्यांनी दाखवलेल्या आपुलकीचे सर्वांना कौतुक. वसंतराव नाईक साहेबांनी एवढं मोठं कोणी होऊ शकत नाही, पण माझं ध्येय नाईक साहेबांच्या वाटेवर चालण्याचं आहे. मुख्यमंत्री पदाच्या घोषणांवर संजय राठोड यांचं वक्तव्य. आम्ही दिलेले 1500 रुपये महिला शॉपिंगवर खर्च करतात. पैसे टाकल्यानंतर मार्केटमध्ये महिलांची गर्दी वाढते. आदिती तटकरेंच्या वक्तव्यानंतर वाद उद्भवण्याची शक्यता. 21 वर्षाच्या व्यक्तीला मंत्री होण्याची परवानगी मागणार. जनरेशन झेड मधील एखादा नेता शिक्षण मंत्री असेल. रेवंत रेड्डी यांचं वक्तव्य. प्रधानांनी देशाचं आणि तरुणांचं वाटोळं केलंय. देशाची सूत्र आता तरुणांनी हातात घ्यावीत आणि नव्या जुन्याचा संगम घालत देशासाठी काम करावं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. हा विद्यार्थ्यांचा विजय आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाचा विजय आहे. त्यांचं श्रेय त्यांना दिलंच पाहिजे. प्रकाश सुर्वे यांचं वक्तव्य. वरात कुणाची, घोडा कुणाचा आणि बसतोय कोण, सगळं दुर्दैवी आहे. खरं श्रेय जेनझींचं आहे. काही लोक राजकीय भांडवल करतायत. सचिन अहिर यांची टीका. पक्षाने संधी दिली तर नक्कीच दिल्लीत जायला आवडेल. सिद्धेश कदम यांनी गोरेगाव नेस्को कार्यक्रमात माध्यमांशी संवाद साधताना खासदारकीबाबत व्यक्त केली इच्छा. हुकुमशाही हादरली आहे. ही तरुणांची ताकद आहे. असे तरुण प्रश्न विचारणार आहेत ज्यांची उत्तरे देण्याची पंतप्रधानांना सवय नाहीये. आदित्य ठाकरे यांची नरेंद्र मोदींवर टीका. नाशिक मालेगावच्या गिरणा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांतील एक जण वाहून गेला. तरुणाला शोधण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू. हिंगोलीच्या काही भागात जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे पिकांना मोठा दिलासा. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे लग्नाचं आमिष देऊन शारीरिक शोषण करत लग्नास नकार दिल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या. आरोपी पोलीस कर्मचाऱ्याच्या अटकेसाठी नागरिकांचा रास्ता रोको. दिपक्यांच्या कुटुंबाला संजय शिरसाट यांची भेट. माझ्या मतदारसंघातील एखादा तरुण एवढ्या मोठ्या प्रमाणात यश प्राप्त करतो त्यावेळी त्याला भेटणं माझं कर्तव्य आहे. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. दक्षिण युरोपच्या जंगलात भीषण आग. हजारो लोकांचे आपले घरे सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण. स्पेनची राष्ट्रीय आणीबाणी जाहीर. भिवंडीतील निंबवली फाट्याजवळ उभ्या टेम्पोला भीषण आग. शॉर्ट सर्किटने टेम्पोला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये मुसळधार पाऊस सुरू. पर्यटकांची माळशेज घाटात तुफान गर्दी. पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त. नाशिकच्या कसबे तालुक्यातील सुकाणे गावात रस्त्याअभावी मृतदेह नेण्यासाठी बैलगाडीचा आधार. ग्रामस्थांकडून प्रशासनाकडे तातडीने पक्का रस्ता करण्याची मागणी. मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील मॅजिक पॉइंट परिसरात वाहतुकीवर परिणाम. आयशर टेम्पो रस्त्यातच बंद पडल्याने वाहन चालकांची मोठी कसरत. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी.